नक्षल्यांचा सेंट्रल कमिटीचा मेंबर असलेल्या भूपतीवर तब्बल 6 कोटींचं बक्षीस होतं। याच भूपतीची पत्नी तारक्कानं गेल्या वर्षी आत्मसमर्पण केलं होतं। इतकंच नव्हे तर एबीपी माझाच्या माध्यमातून तिनं भूपतीला आत्मसमर्पण करण्यासाठी साधही घातली होती। दोघंही जहाल नक्षलवादी, दोघांवरही अनेक गुन्हे दाखल, पण तारक्काचा सल्ला भूपतीनं ऐकला आणि त्यानंही शस्त्र खाली ठेवलं। तारक्का आणि भूपतीमधील केमिस्ट्री काय होती याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। विमला सिडाम उर्फ तारक्का माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर असलेला मोलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ भूपतीची पत्नी 2024 मध्ये पोलिसांना शरण गेल्यावर तिनं एबीपी माझाच्या माध्यमातून भूपतीलाही शरण येण्यासाठी साथ घातली होती। क्या ऐसा कारण था कि आप माओवादियों के साथ चले गए थे? हम वो तो सब देखकर उसका राजनीति सब देखकर चले गया आणि त्याला भूपतीनं प्रतिसाद देत आज त्याच्या 60 सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं। भूपती आणि तारक्का दोघेही जहाल नक्षलवादी, दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत। जाळपोळ, अपहरण, हत्या ही सगळी कामं थंड डोक्यानं करणाऱ्या दोघांचं एकमेकांवर मात्र फार प्रेम आहे असं सांगितलं जातं। तारक्का किश्तापूर गावची मात्र त्या पंचक्रोशीतील सर्वात सुंदर मुलगी होती। 1986 मध्ये अल्पवयातच ती नक्षली दलमसोबत निघून गेली होती। 1989 मध्ये तारक्काची गडचिरोलीतील जंगलामध्येच भूपतीसोबत पहिली भेट झाली। भूपती उच्च विद्याविभूषित तर होताच आणि त्यावेळी तो पेरीमली, अहेरी आणि भामरागड या 3 महत्त्वाच्या नक्षली दलमचा एकत्रित नेतृत्व करत होता। त्यामुळे भूपतीची बुद्धिमत्ता आणि त्याची आक्रमकता याकडे तारक्का आकर्षित झाली। भूपतीनेही लगेच तिला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि दोघांचे लग्न जंगलातच पार पडले। पण लग्न झालेल्या सर्वसामान्य दाम्पत्यासारखं त्यांचं आयुष्य नव्हतं। चळवळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती। लग्न झालं तरी भूपती आणि तारक्काची वर्ष भेट होत नव्हती। सुरक्षा दलांशी लढा देताना दोघंही आपापल्या दलमसोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते। सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत कधी कोणती गोळी आपल्या माणसाचा वेध घेईल या भीतीची टांगती तलवार दोघांच्याही डोक्यावर सतत होती। दरम्यान जंगलातलं हे कष्टानं भरलेलं जीवन जगताना तारक्काला अनेक व्याधी जडल्या। किती दिवस असं खितपत राहणार असा विचार करून तारक्कानं 2024ला आत्मसमर्पण केलं। हे करताना तिनं भूपतीलाही सांगितलं नव्हतं। आज भूपतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर शस्त्र खाली ठेवली। त्यावेळी तारक्काला स्टेजवर बोलावण्यात आलं। आपल्या पतीनं आपला शब्द राखत नव्या जीवनाची वाट निवडल्याचं समाधान तारक्काच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं। आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्यासाठी शस्त्र हातात घेऊन रक्तपात करण्याचा मार्ग विनाशकारीच आहे। भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीतला सशस्त्र माओवाद लवकरच संपेल अशी आशा आहे, कारण जे शस्त्रानं जिंकता येत नाही ते प्रेमानं जिंकता येतं हे जसं भूपती आणि तारक्काला कळलंय तसंच इतरांनाही लवकरच कळेल। रजत पशीसह प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।